तर पुढच्या वर्षी लवकर या असं सांगत गणरायाला निरोप दिला जातोय। मुंबईतल्या उंच अशा गणेश मूर्ती आता विसर्जनाच्या दिशेने मार्गस्थ होताना दिसतायत आणि गर्दी आपल्याला दिसतेय। लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीतली अलोट अशी गर्दी असते आणि प्रत्येकाचा प्रयत्न असतो की बाप्पाला वाजत गाजत निरोप देता यावा, जेणेकरून पुढच्या वर्षीची आस आणखी वाढेल, पुढच्या वर्षीचा सोहळा आणखी रंगतदार होईल आणि त्यासाठी ही विसर्जन मिरवणूक अत्यंत वाजत गाजत निघते। लालबागचा राजा हा देखील विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झालेला आहे। अत्यंत संथ गतीने, अत्यंत सावकाश, म्हणजे जी विसर्जन मिरवणूक आज सुरू होते ती विसर्जन मिरवणूक दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या संपते। पायी हळूहळू चाला, मुखाने गजानन बोला या वाक्याची प्रचिती जर घ्यायची असेल तर त्यासाठी लालबागच्या राजाची मिरवणूक अनुभवायला हवी। आपण एकीकडे दृश्य पाहतो, विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या, तर दुसरीकडे चिंचपोकळी स्टेशनवरती प्रचंड गर्दी झालेली आहे। कारण लालबाग, परळ, करी रोड या संपूर्ण परिसरामध्ये सध्या विविध गणपतींच्या विसर्जन मिरवणुका मार्गस्थ होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लालबागचा राजा सुद्धा याच परिसरातून पुढे विसर्जन मिरवणुकीत जातो आणि त्यामुळे चिंचपोकळी स्टेशनवरती प्रचंड अशी गर्दी झालेली आहे। लहान मुलं देखील इथे आहेत आणि या गर्दीतून लहान मुलांना पोलीस अक्षरशः उचलून बाहेर काढतायत आणि त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करतायत। चिंचपोकळी स्टेशनवरूनच पुढे थेट गणेश गल्ली आणि चिवडा गल्लीकडे जाणारा रस्ता आहे आणि याच परिसरामध्ये सध्या लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुद्धा पुन्हा पुढे मार्गस्थ होतीये। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सूरज, सध्या काय परिस्थिती आहे चिंचपोकळी स्टेशनवर? पोलिसांकडून काय खबरदारी घेतली जाते? प्रज्ञा, नक्कीच चिंचपोकळी रेल्वे स्थानकांवरती भाविकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते। इतकी गर्दी झाली आहे की पोलिसांनाही ही गर्दी नियंत्रण होताना आपल्याला पाहायला मिळते। लहान मुलांना त्या ठिकाणाहून उचलून बाहेर काढलं जात आहे आणि जे भाविक आहेत त्यांना एका मार्गाने मार्गस्थ केलं जात आहे। आपण जर पाहिलं तर आज विसर्जन मिरवणुका अनेक महत्त्वाच्या मोठ्या मंडळांच्या निघालेल्या आहेत। लालबागचा राजा असो, गणेश गल्ली असो, तेजुकाय मेन्शन असो किंवा चिंतामणी असो, या सर्वच मोठे गणपती हे एकामागोमाग एक आता विसर्जनासाठी मार्गस्थ होत असतानाच मोठी गर्दी भाविकांची लालबाग परिसरात झालेली आहे। इथे इंटरनेट सेवा चालू नाहीये। अनेक यामध्ये लहान मुलं, त्यामुळे या सगळ्याची खबरदारी आता पोलिसांकडून घेतली जाते। लहान मुलांना सुरक्षितपणे उचलून पोलीस त्या गर्दीतून बाहेर काढतायत आणि पालकांकडे सुपूर्द करतायत। दृश्य आपण पाहतोय मुंबई आणि पुण्यातली। मुंबईमध्ये सुद्धा आता विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळतोय। मुंबईतले सगळे महत्त्वाचे राजे, तेजुकाय मेन्शनचा गणपती असेल, गिरगावचा राजा, लालबागचा राजा हे विसर्जनासाठी मार्गस्थ होत आहेत। जयदीप भगत आपले प्रतिनिधी पुण्याहून सध्या आपल्यासोबत आहेत। जयदीप, पुण्याचे मानाचे 5